लाचखोरी प्रकरणामध्ये चिरबडांचा संबंध असल्याचे पुरावे नाही. फडणवीसांकडून चिरबडांना क्लीन चिट. माझ्याही कार्यालयात कारभार केल्यास कारवाई होणार. एसीबीला पूर्ण स्वातंत्र्य. फडणवीसांची स्पष्टोक्ती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू हा केवळ अपघात आहे की घातपात? सरकारने केवळ 2 ओळींमध्ये स्पष्टीकरण दिलं. मग आम्ही चहापानाला का जायचं? महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ही शंका व्यक्त. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करणार. काही शंका असल्यास डीजीसीआयला पत्र लिहा. स्वर्गीय दादांचा अपमान होईल किंवा परिवाराला त्रास होईल असं वागू नका. फडणवीसांचं आवाहन. अजितदादांच्या विमान अपघाताचा अहवाल 28 तारखेआधीच येणार. हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. कोण काय म्हणतं यामध्ये जायचं नाही. रोहित पवारांच्या आरोपांवरती मोहोळांचे हे उत्तर. अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीमध्ये तडजोड केलेली नाही. यंदाचा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. अधिवेशनापूर्वी पत्रकार परिषद. सुनेत्रा पवार यांच्याकडून अजित पवारांच्या आठवणींना उजाळा. जागतिक भाषा दिनी विरोधकांच्या पत्रात मातृभाषेच्याच चुका. बातम्यांमध्ये आलेले पॅराग्राफ पत्रात जशीच्या तसे टाकले. आदित्य ठाकरेंना दाखवलं असतं तर त्यांनी दुरुस्त केलं असतं. फडणवीसांची टीका. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या सहकाऱ्यांचाच बहिष्कार. कम्युनिकेशन गॅप आणि असं म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा. हा राज्यसभेचा परिणाम असू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचलं. अधिवेशनाआधी विरोधकांच्या पत्रकार परिषदेत पवारांच्या राष्ट्रवादीची गैरहजेरी. सरकारला दिलेल्या पत्रावरती ठाकरे सेना, काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीतील माजी आमदाराचीही सही. शरद पवार पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये 2 दिवसांसाठी ऍडमिट. तर अस्वस्थता जाणवू लागली त्यामुळे उपचार. प्रकृती स्थिर. डॉक्टरांनी दिली माहिती. 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा पवार रुग्णालयात. ठाकरे बंधूंच्या युतीत आलबेल नसल्याच्या प्रश्नावर संजय राऊतांचं नो कमेंट्स. ठाकरेंच्या शिवसेनेने मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलं. युतीत वाद निर्माण झाल्याची ही चर्चा.